मानसशास्त्रचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम आहे? नात्यामध्ये आपला हा संवाद तुटला आहे. तर हे आपल्याला नेमकं कधी समजेल आणि कोणती ती स्टेज असते की आपल्याला सायकॉलॉजीकडे गेलं पाहिजे, सायकॉलॉजिस्टची हेल्प घेतली पाहिजे? सायकॉलॉजिस्ट म्हणून तुझ्याकडे पेशंट येतात, त्यावेळेला तू त्यांना काय सल्ला देतेस किंवा कसे ट्रीट करतेस? सायकॉलॉजीमध्ये काय ट्रीटमेंट्स असतात? आपण एकच लक्षात ठेवायला हवं, जसं सर्दी खोकल्याला आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच कुठल्याही मानसिक प्रॉब्लेम्ससाठी लगेच आपण सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. एन्झायटी असते, काहीतरी बोलायचंय पण भीती वाटते, दडपण येतंय, सो पगार वाढ मागायची बोलता येत नाहीये, किंवा एखादं प्रेझेंटेशन आहे पण सुरुवात करता येत नाहीये. काही मुलांमध्ये बिहेव्हिअरल कन्सर्न असे असतात की शाळेत भरपूर कंप्लेंट्स येतात पण घरात मुलं तर छानच वागतात, मग काय करायचं? नमस्कार, मी हिरकणी चॅनलवर मी शर्मिला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे नातेसंबंध. आपण आपल्या आयुष्यात विविध नाती सांभाळत असतो. पालक मुलांचं नातं असतं, पती पत्नीचं नातं असतं, सासू सुनेचं नातं असतं, तरुण तरुणी रिलेशनशिप मध्ये असताना त्यांचं एक वेगळं नातं असतं, करिअरच्या ठिकाणीही आपण नातं सांभाळत असतो. अशी वेगवेगळी नाती सांभाळत असताना अनेकदा आपला गोंधळ उडतो, अनेकदा अनेक ठिकाणी मतभेद होत असतात आणि हे नातं तर जपायचं असतं, पण हे येणारे प्रॉब्लेम सोडवून नात्यातला गोडवा कायम ठेवून ही नाती कशी सांभाळायची ह्याच्यामध्ये आपल्याला आपली अनेकदा खूप एनर्जी जाते, वेळ वाया जातो, मानसिक त्रास होतो, आपला गोंधळ उडतो, कामातलं लक्षही निघून जातं आणि मग नात्यामध्ये कटुता येते, कडवटपणा येतो, भांडणं होतात. अनेकदा नात्यातून बाहेर येण्याशिवाय पर्याय उरत नाही. असे सगळे प्रॉब्लेम्स येत राहतात आणि हे सगळं टाळण्यासाठी किंवा ह्या सगळ्यातून आपण कसा मार्ग काढायचा हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याशी गप्पा मारायला पुण्याहून आलेले आहे सायकॉलॉजिस्ट मुग्धा चांदोरकर डाके. मुग्धा चांदोरकर मॅडम या मुख्यत्वे करून नातेसंबंधांवरती काम करतात आणि आजच्या गप्पातून त्या आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठीच आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर तुमच्या कमेंट्सद्वारे सांगा. मुग्धा, तुझं मी हिरकणी चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. तुझ्या खूप जास्त बिझी स्केड्यूल मधून तू आजचा वेळ काढलायस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आपण खूप काळ बोलतोय की पॉडकास्ट करूयात. आज फायनली योग आलाय आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर चॅनल. मी हिरकणी बद्दलचे खूप सारे व्लॉग्स आणि व्हिडिओज बघितलेत आणि मला आज इथे येऊन बोलायची संधी मिळते, त्याचा मला पण खूप आनंद आहे. आजच्या गप्पा आपण ना, तू मानसशास्त्रज्ञ आहे, सायकोलॉजी हा तुझा सब्जेक्ट आहे. तर आणि आजकाल आपण बघतो की रिलेशनशिप हा एक असा विषय निर्माण झालेला आहे की त्याच्यामध्ये खूप सारे ताणतणाव पण आहेत आणि खूप सारे कन्फ्युजन पण आपल्याला बघायला मिळतं. तर आपण सायकोलॉजिकल व्ह्यूनी आपण ह्या विषयावरती आज बोलणार आहोत. तर मला आधी सांग की सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र हा विषयाकडे तू कशी वळलीस आणि आजच्या आजच्या काळात सायकोलॉजीची किती गरज वाटते तुला? दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मला बरेचसे लोक डायरेक्टली ऍज अ सायकोलॉजिस्ट ओळखतात आणि बघतात, पण त्यांना माझी जर्नी माहिती नाहीये. सो मी जेव्हा लहानाची मोठी होत होते तेव्हा माझ्या बाबांना मी त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचं निरामय वेलनेस ग्रो होताना बघत होते आणि आमच्याकडे कायम मिठाई यायची जेव्हा कोणी पेशंट बरा व्हायचा, विना स्पर्श विना औषध, जेव्हा त्यांना रिझल्ट मिळायचे आणि घरात मिठाई यायची, तेव्हा मला त्या मिठाईपेक्षा सुद्धा ना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आवडायचं, की आपण न पेशंटला हात लावता, न गोळ्या देता आपण बरं करतोय, मोठमोठी दुखणी आपण बरं करतोय. मग त्याचा जास्ती संबंध हा माणसाच्या ब्रेनशी आहे किंवा माणसाच्या मेंटल हेल्थशी आहे. सो मग तुम्ही मन कसं खंबीर करायला पाहिजे यावरती मी आणि बाबा खूप गप्पा मारायचो आणि त्यातनंच माझी या सगळ्यावरची आवड निर्माण झाली.
सो मी बहुतेक 9वी-10वीत असेल जेव्हा आय स्टार्टेड रीडिंग बुक्स अबाउट सायकोलॉजी. आणि इवन दो माझे पर्सेंटेज 10वीला खूप छान होते, तरी सुद्धा आय डिसाइडेड टू टेक आर्ट्स. सो तेव्हा बरेचसे लोकांनी असं विचारलं की अरे व्हाय आर यू टेकिंग आर्ट्स किंवा असं. पण आय वॉज व्हेरी शुअर की मला मानसशास्त्रातच पुढे जायचंय आणि लोकांची मदत करायची, कारण दॅट इज समथिंग आय हॅव सीन माय फादर अँड माय मदर बोथ डुईंग. सो या, दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. म्हणजे तुला एक बाळकडू घरातूनच मिळालं, हे तुझ्या जीन्स मध्ये आहे. ऍब्सोल्युटली. मानसशास्त्र. पण खूप चांगला निर्णय मी म्हणेन, कारण असे निर्णय फार कमी लोक घेतात. जनरली आपल्याला फ्लो दिसतो की मार्कांवरून आपण करिअर डिसाईड केलं जातं, पण आपल्याला नेमकं काय हवंय काय नकोय हे जसं आजकाल तुम्ही काउन्सिलिंग करता स्टुडंट्सचं किंवा काय, त्यावेळेस येस. ते न करता म्हणजे स्वतःच काउन्सिलिंग करून तू हा निर्णय घेतलास, हे इथेच तुझे पहिले सायकोलॉजी दिसते आपल्याला. मला सांग की मानसशास्त्रचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? सो आपलं जेव्हा आरोग्य बिघडतं तेव्हा आपण लगेच डॉक्टरकडे जातो, राईट? आपल्याला सर्दी खोकला झाला आपण लगेच डॉक्टरकडे जातो, वी गेट इट ट्रीटेड, कारण आपल्याला वर्क इफेक्टिव्हली करायचं असतं. पण जेव्हा आपण मनाची काळजी घेत नाही तेव्हा काय होतं तर तेव्हा आपण कुठेतरी आतून कमजोर असतो. दिसताना ते लोक व्यवस्थितच दिसतात, फिट, फिजिकली फिट, पण मन कमजोर. मग कधी कधी कॉन्फिडन्स लो असतो, किंवा कधी कधी त्या लोकांमध्ये अँगर इश्यूज असतात, किंवा कधी कधी एन्झायटी असते, काहीतरी बोलायचंय पण भीती वाटते, दडपण येतंय, सो पगार वाढ मागायची बोलता येत नाहीये, किंवा एखादं प्रेझेंटेशन आहे पण सुरुवात करता येत नाहीये. मग हे जे छोटे 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 प्रॉब्लेम्स असतात, किंवा इव्हन घरात सासू सुनेची भांडणं होत आहेत, बट सासू किंवा सून दोघींपैकी एक त्यांचे मुद्दे मांडू शकत नाहीये पोलाइटली, शांतपणे, कारण ते हिंमतच त्यांना एकवटता येत नाहीये, किंवा नुसतंच गपगुमान ऐकून घ्यायची सवय आहे, किंवा बाउंड्रीज सेट करता येत नाहीये. यासारखे प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात जेव्हा ते त्यांच्या मेंटल हेल्थची काळजी घेत नाहीत. सो जर आपल्याला, आपण एकच लक्षात ठेवायला हवं, जसं सर्दी खोकल्याला आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच कुठल्याही मानसिक प्रॉब्लेम्ससाठी लगेच आपण सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. अच्छा. मला सांग हा. की आता तू जे असं सांगितलंस की अ, एकमेकांशी बोलता येत नाही किंवा काय, ह्याच्यामध्ये आपल्या कुठेतरी नात्यामध्ये गाठी पडत जातात, किंवा घरात असतील तर गाठी पडत जातात, कॉर्पोरेट किंवा बाहेरच्या जगामध्ये पण आपल्याला खूप सारे अडथळे येत राहतात या सगळ्या गोष्टींमुळे. तर नात्यामध्ये आपला हा संवाद तुटला आहे, तर हे आपल्याला नेमकं कधी समजेल आणि कोणती ती स्टेज असते की आपल्याला सायकोलॉजीकडे गेलं पाहिजे, सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली पाहिजे? येस, ओके. सो आय अंडरस्टँड. तुला साईन्स किंवा सिम्पटम्स जेव्हा आपल्याला गरज पडते ते राईट. कसं ओळखायचं हे हा. तू विचारतेस, हा. राईट? तो सोप्या सोप्या गोष्टी आहेत की सकाळी उठल्यावरती आपल्याला नैराश्य वाटतं, पाठ दुखते, कंबर दुखते, आणि वी डोंट फील मोटिवेटेड इनफ टू गेट थ्रू द डे, टू स्टार्ट द डे. ओके. किंवा रात्री झोप लागत नाही, किंवा आपण एखादं काम करतोय त्यात लक्ष लागत नाही, डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चाललेत आणि आपण आपलं करत चाललोय, म्हणजे आपण आमटीत मीठ घातलं का नाही घातलं लक्षात येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी, आपला फोकस निघून जातो त्या गोष्टींमधनं. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, कधी कधी जेव्हा बर्नआउट होतो, सगळ्याच फॅमिली सिच्युएशन असू देत, वर्क सिच्युएशन असू देत, जर आपल्याला बर्नआउट होत असेल की बाबा त्रास होतोय मला, मला नाही कळते, तर तुम्हाला त्याच्यात उत्साह वाटत नाही, तुम्ही ते काम करताय करताय करताय, पण तुम्ही का करताय, किंवा त्यात उत्साह निघून जातो. किंवा जी तुमची आवडीची गोष्ट आहे की मला बाबा डान्स करायला खूप आवडतो, पण मग मी त्या जेव्हा बर्नआउट असतो तेव्हा मला त्या डान्स क्लासला जायला वाटत नाही, इच्छा होत नाही, किंवा आपण कोणाशी बोलायला वाटतं आपल्याला, पण आपण शेअर करायला नको म्हणतो. सो दीज आर व्हेरी छोट्या छोट्या गोष्टी. रेस्टलेसनेस येतो काही लोकांना, की काय करू काय नको असं होतं, किंवा नॉर्मल साइन्स ऑफ एन्झायटी, की मला काम करायचंय, मला दिसतंय 5 गोष्टी आहेत, पण इट्स अ विशियस सायकल, मला नैराश्य येतंय, मला मोटिवेशनच येत नाही, त्यामुळे आय एम पुटिंग दॅट टास्क ऑफ. आणि मग पुन्हा मला दिसतंय की ते काम आहे, पण मी विचार करतेय, मी उद्या करू परवा करू म्हणतेय, आणि मी ते करत नाही.
सो जेव्हा तुम्हाला खूप जास्त नैराश्य येतंय, रात्रीची झोप लागत नाहीये, सकाळी उठून तुम्हाला काही करावं असं वाटत नाहीये किंवा रोजचं हे काय आहे राहाड-गाडगं, मी का करते असं वाटतंय. हम्म. त्याचबरोबर तुम्हाला रेस्टलेसनेस आहे किंवा यू नो यू आर लो मोटिवेशन, राइट? हम्म. अँड दिस इज हॅपनिंग फॉर लेट्स से कॉन्झिक्युटिव्हली फॉर लेट्स से मोर देन 1 मंथ. हा. देन आय थिंक असं तर असे दिवस आपल्याला येतच राहतात. बरोबर. आठवड्यातनं एखाद दुसरा दिवस येतोच, राईट? अँड दॅट इज नॉर्मल. पण जर हे रोज होतंय महिनाभर, दॅट मीन्स वी नीड टू डू समथिंग अँड वी नीड टू डील विथ इट. ओके. मला वाटतं की हे अगदीच कनेक्टेड होण्यासारखी गोष्ट आहे, कारण तू जसं म्हणालीस की आठवड्यातले 2 दिवस तर सगळ्यांचेच जातात, कारण आता वर्क प्रेशर करेक्ट. एवढं असतं, कामाचं, आपण सगळ्या गोष्टींना, सगळ्याच ठिकाणी आपल्याला 100% वेळ द्यायचा असतो किंवा राहायचं असतं. मनातून प्रत्येकाची इच्छा तीच असते, पण जमत नसतात गोष्टी करायला आणि त्याच्यातून फार चिडचिड होते. पण ती चिडचिड वेगळी आणि सातत्याने अशा गोष्टी घडत असेल तर त्याच्यावर मात्र आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. येस. हं. मला सांग की आजकालच्या तरुणांमध्ये किंवा आजकाल आपण जे कॉर्पोरेट लाईफ बघतो ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स प्रेशर तर खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याचा सगळ्याचा परिणाम हा मानसिक आरोग्यावरही होतो. तर तो आपण कसा डील केला पाहिजे? म्हणजे तिथे त्याच्यामुळे आपलं घरातलं नातं पण बिघडतंय किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी होतात, तर तो वर्क लाईफ बॅलन्स जे आपण म्हणतो, ते कसं साधता येईल? वर्क लाईफ बॅलन्स आय थिंक प्रत्येकाची त्याच्यासाठीची एक वेगळी डेफिनेशन असावी. इट इज सब्जेक्टिव्ह. कुठला कोणता माणूस कोणत्या क्षेत्रात कसा काम करतोय. पण जे प्रेशर येतं, आता काही काही लोकांना मार्च एंडिंगला प्रेशर असतं. जे लोक युएस साठी काम करतात त्यांना असं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्यांचा हं. खूप प्रेशरचा काळ असतो. आणि माझ्याकडे बरेचसे क्लायंट्स येतात जे म्हणतात की आम्हाला ना काहीतरी वी वॉन्ट टू गेट इट डन आणि आम्हाला दिसतंय की खूप सारं काम आहे पण आम्हाला दिसतंय की घरातही जमत नाही आम्हाला मॅनेज करता येत नाहीत गोष्टी. तर सगळ्यात महत्वाचं इज तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा. जे तुम्हाला खूप सोपी गोष्ट आहे. ब्रीदिंग हे आपल्याला देवाने दिलेली एक शक्ती आहे जे कोणाला आय फील त्याचा इम्पॉर्टन्स कोणाला समजतच नाही. तुम्ही जर नुसतं जिकडे बसलाय समोर लॅपटॉप आहे सगळी कामं आहेत शुअर पण यू टेक आउट 2 minutes. ओके. इनहेल फॉर 4 counts. Again, pause for 4 counts, exhale for 4 counts and pause for 4 counts. हे जर तुम्ही लिटरली 5 वेळा केलं ना तर तुमची बॉडी शांत व्हायला मदत होते आणि पुन्हा तुम्हाला फोकस मिळायला सुरुवात होते, राईट? त्याच्याच बरोबर मुवमेंट ब्रेक्स. आय वुड सजेस्ट दिस टू ऑल द पीपल की आजकाल चेअर योगा खूप खूपच म्हणजे लोक फॉलो ट्रेंडिंग करतात आहे. की हा की इकडच्या इकडे तुम्ही मूव्ह करू शकता, इथल्या इथे तुम्ही थोडस मूव्ह करू शकता. काय होतं जेव्हा तुम्ही शरीराला एखादी मुवमेंट देता तेव्हा एका सिच्युएशन मधनं कट दुसऱ्या सिच्युएशन मध्ये हं. तुमचं ब्रेन ऍडजस्ट व्हायला मदत होते, राईट? सो मुवमेंट ब्रेक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता जर तुम्ही घरात असाल आणि घरातल्या गोष्टींचा तुम्हाला स्ट्रेस आलाय, ऑफिसमध्ये तुम्ही चेअर योगा करू शकता, पण व्हॉट अबाउट पीपल हु आर फुल डे इन द हाऊस, राईट? मग तुम्ही वरती जा, कुठेतरी चक्कर मारा गच्चीत, खाली या, कुठल्या तरी फॉर एक्झाम्पल एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये चालत जा, राईट? हाताची एखादी मुवमेंट करत चालत चालत जा, वरून एखादा डब्बा काढा, राईट? यातनं काय होतं की बॉडीला मुवमेंट मिळते. ही खूप छोटी गोष्ट आहे जी आपण सारखीच करत असतो. पूर्वीच्या काळी स्त्रिया खूप सारं काम करायच्या आणि असं वाटतं आता आपल्याला वाटतं की बापरे केवढं मॅड लेवल वर्क आहे आपल्याला जमूच शकत नाही. पण ते ऍक्च्युली दॅट वॉज गिव्हिंग देम सम मुवमेंट टू ब्रेक देअर थॉट्स अँड गेट इन टू ऍक्शन. सो हं. इट वॉज काइंड ऑफ ऑल्सो दिस इथेही सायकोलॉजिस्ट होती त्याही काळी. हं. अच्छा. आपण या विषयाकडे येतोय की रिलेशनशिप, नातेसंबंध. तर नातेसंबंधांमध्ये जर आपण तरुण वर्गाचा विचार केला, तर एक वाद दिसतो की लव्ह मॅरेज करावं की अरेंज मॅरेज करावं? हा एक पालकांमध्ये आणि मुलांमध्ये पण एक संवाद अनेक वेळेला ह्याच्यामधून मतभेद होत असतात. तर नेमकं काय करावं? खरंच खूप तू विषय आणि प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे ना तुझे. सो मी कायम सगळ्या क्लायंट्सना सांगते की लव्ह मॅरेज असलं किंवा अरेंज मॅरेज असू देत
5 वर्षांनी कोणीतरी विचारणार तरी रादर 1 वर्षांनी. तुमचं लग्न तुमचा डिसिजन असायला हवा, राईट? आणि आई वडील प्रेशर घेतात, मुलं प्रेशर घेतात. पण मला असं वाटतं अरेंज किंवा लव्ह यापेक्षा तुम्ही किती समजूतदारपणे त्याच्यात उतरताय. बिकॉज मॅरेज इज एव्हरीडे कमिटमेंट. इट्स नॉट जस्ट वन डे दॅट यु आर प्लॅनिंग, हा माझी मेहंदी असायला पाहिजे किंवा असं हे असायला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही काय व्हॅल्यूज बघताय जेव्हा तुम्ही त्या घरात जाताय, किंवा तुम्ही मुलाच्या साईडने असाल तर तुम्ही कुठल्या घराशी नातं जोडताय हे खूप खूप महत्वाचं आहे. नुसतंच त्यांच्याकडे पैसा आहे किंवा नुसतंच मुलगी छान दिसते किंवा माझा नवरा होणारा छान दिसतो, त्याला चांगली हाईट आहे, ह्या गोष्टी नाही मॅटर करत. आफ्टर यू गेट मॅरिड यू एंटर अ डिफरंट वर्ल्ड, जिकडे तुम्हाला बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, जिकडे तुम्हाला खूप समजूतदारपणा, खूप पेशन्स गरजेचा असतो. नवीन नाती डेव्हलप करायची असतात, त्यांच्यात मिळून मिसळून राहायचं असतं. आणि मग याच्यात बर्नआउट येतो, कारण आपल्या घरात आपण ज्या पद्धतीने वागतो, फॉर हजबंड ऑल्सो, फॉर वाईफ्स ऑल्सो, इट चेंजेस. इट चेंजेस द एंटायर बॉल गेम वेन यू गेट मॅरिड. सो तुम्ही जेव्हा चूज करताय तुमचा पार्टनर, फक्तच अरेंज आहे का लव्ह आहे का काय आहे, किंवा माझा जातीतलंच आहे ना, किंवा योग्य पगारच आहे ना, या गोष्टी मॅटर करतात. शुअर, काही लोकांसाठी या गोष्टी मॅटर करतात. पण त्याही पेक्षा काय बघायला हवं, तर मी जे नातं जोडतीये माझ्या पार्टनर सोबत, ते मला लाईफ लॉंग पुरणार आहे ना, राईट? किंवा त्यातनं मला कायम सिक्युरिटी मिळणार आहे ना, इमोशनल सिक्युरिटी. फायनान्शियल सिक्युरिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. काय, आणि जेव्हा आपण हे विचार करतोय, तेव्हा आपला जो प्रॉस्पेक्ट आहे त्याच्यासोबत वेळ घालवणे तितकंच महत्वाचं. सो आय फील अरेंज आणि लव्ह पेक्षा सुद्धा तुमचा डिसिजन कुठलाही असू दे, तुम्ही त्या व्यक्तीसोबत लग्नाआधी थोडा वेळ घालवणं गरजेचं आहे. डायरेक्ट जर तुम्ही अरेंज मॅरेज करताय किंवा डायरेक्ट जर तुम्ही न भेटता, न जाणून घेता लग्न करताय, तर आय एम नॉट शुअर आजच्या काळात ते कितपत इफेक्टिव्ह असेल. लकी ड्रॉ सारखं होऊन जाईल ते. करेक्ट, लागली तर लागली लॉटरी, नाही तर मग झालं. कारण आजकाल मुलं, माझी तरुण मुलं आहेत ती ह्याच्या गोष्टीचा विचार करतात. खूप सारे त्यांचे लग्नाच्या आधी पण काही रिलेशनशिप झालेल्या असतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही सिरियस असतात, काही फ्रेंडशिप लेवलवरती असतात. तर ह्याच्यामध्ये हे कदाचित हेच लक्षात येत असेल की ह्या व्यक्तीबरोबर आपलं किती जुळतंय किंवा नाही जुळत आहे, आणि मगच ते रिलेशनशिप पुढे नेण्यामध्ये आपल्याला पॉइंट असतो. तर मला वाटतं की याच्यामध्ये पालकांनी पण थोडासा सपोर्ट किंवा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे की एखादं, कारण बऱ्याच वेळेला हा पालकांकडून हा एक प्रेस्टिज इश्यू किंवा स्टेटस इश्यू असतो की आता येस. एंगेजमेंट झालेली आहे, आता तुमचं जमत नाहीये, आता तुम्ही कसं ब्रेकआउट करणार, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. तर त्याबद्दल एक पालकांच्या लेवलवरती तू काय सांगशील, म्हणजे त्यांच्या मानसशास्त्राला आपण काय सल्ला देऊ शकतो? पालकांची पोझिशन इतकी टफ असते ना, की मला कळतंय की माझ्या मुलाचं प्रेम जमलंय, किंवा मला समजतंय की हे सगळं खूप छान छान चाललंय, पण मला नाही पटणार आहे. किंवा पहिलं तर आई वडिलांच्या ज्या काही काही एक्सपेक्टेशन्स असतात, त्या त्यांनी त्यांच्या मुलासोबत किंवा त्यांच्या मुलीसोबत बसून डिस्कस करायला हव्यात, की बाबा हे नॉन निगोशिएबल आहे, हे आपल्याला लागणारच आहे. मग इट कुड बी एनिथिंग. नाव देर आर स्टील सम फॅमिलीज जे ज्यांना असं वाटतं की नाही, नवऱ्याला चांगलाच पेमेंट असायला हवं, किंवा माझी मुलगी जॉईंट फॅमिलीमध्ये नाही राहता कामा, तिचं वेगळंच अपार्टमेंट असायला हवं. इट कुड बी एनिथिंग अँड दॅट डिफर्स ऍज फॅमिलीज. मग मला त्यात एंटर नाही करायचं की तुम्ही काय करा. यू चूज युअर राईट. ओके, तुम्हाला तुमच्यासाठीचं जे राईट आहे ते तुम्ही चूज करा, फक्त ते डिस्कस शांतपणे करा. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत हे डिस्कस करताय की या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, आपल्याला हे हे हवंच आहे, पण मी इथे कॉम्प्रोमाइज करू शकते, हे चालू शकेल, की बाबा आय वॉन्ट मे बी आय पे वाला जावई, पण तू जॉईंट फॅमिलीमध्ये राहावंच अशी आमची इच्छा आहे. सो तुला थोडीशी थोडीशी समज येईल, थोडंसं समजेल, किंवा जे काही ज्या काही त्यांच्या क्रायटेरियाज आहेत, ज्या नॉन निगोशिएबल आहेत आणि ज्या ऍडजस्टेबल आहेत, हे त्यांनी मुलाशी बोलायला हवं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही व्याहींशी जोडले जाताय, तेव्हा तुम्ही काय बघणं गरजेचं आहे,
तर त्यांचं मन कसं आहे, काय प्रकारचे ते बोलतात, किंवा त्यांचा मुलगा आणि त्यांच्यामध्ये किंवा त्यांची मुलगी आणि त्यांच्यामध्ये काय लेवलचं अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांशी ते कशा पद्धतीने बोलतायत, कशा पद्धतीने वावरतायत. कधी कधी आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरी भेटायला जातो ना, तेव्हाच आपल्याला एक समजून जातं की हे छान छान फॅमिली आहे, किंवा ते एकमेकांशी खूपच मिळून मिसळून बोलतायत. किंवा कधी कधी जेव्हा गोष्टी नसतात छान, तेव्हा समोरची व्यक्ती ओव्हरली छान दाखवायचा प्रयत्न करते. हम्म. आमच्यात काही प्रॉब्लेम नाही, आमच्यात काही नाही, तुम्ही घ्या ना, तुम्ही हे खा, तुम्ही ते खा. सो दीज आर लिटिल साईन्स विच आय फील तुम्ही त्या बाबतीत थोडं अवेअर असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, हे दोन्ही मुलांना बसून विचारायला हवं. की मुलगी, आता आजकाल मुली कमवणाऱ्या असतात, मुलं छान, म्हणजे दोघांचंही चांगलं चाललेलं असतं. मग तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, तुम्ही काय करणार, तुमचं काय पुढे काय आहे, की किती सेव्हिंग करणार आहात, कसं काय आहे, एकत्र राहणार आहात, नाही राहणार आहात, रेंट इतकं परवडणार आहे का, कसं काय करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही डिस्कस करता ना, तेव्हा येणाऱ्या मुलीला किंवा तुमच्याकडे जो काही जावई येतोय किंवा सून येते, त्या दोघांना एक तो कम्फर्ट येतो की ओके, मी माझ्या इन लॉजशी वाटेल ते डिस्कस करू शकतो किंवा करू शकते. आणि ते मला असं वाटतं ना, ते फाउंडेशन असतं. ते जर तुम्हाला अर्ली इन द टाइम मिळालं, तर मग पुढे त्याचा बेस छान होत जातो. किंवा जास्तीत जास्त मीटिंग करा. जितक्या जास्त तुम्ही मीटिंग करताना, तितकं तुम्हाला माणूस चांगल्यात चांगला कळत जातो. पहिलं जे इम्प्रेशन असतं ते सगळ्यांचं छानच असतं. म्हणजे बरोबर. ऑफकोर्स मी जर कुठल्या नवीन माणसाला भेटले, तर आय विल मेक शुअर की त्या माणसाला मी आवडतेय, राईट. पण जसं पुढे पुढे वेळ निघून जातो, लाईक 1 महिना गेला, 2 महिना गेले, की आता मी कम्फर्टेबल आहे नाव, हम्म. आय कॅन बी माय सेल्फ. तेव्हा कळतं की काय प्रकारचे समोरचे माणूस जोक्स मारतात, ते हम्म. तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहेत का. आणि त्या जोक्स मधनंही कळतं की त्या माणसाचे विचार काय आहेत. मग हे कधी समजतं, जेव्हा तुम्ही जास्त मीटिंग करता. एक इन्फॉर्मल मीटिंग केली किंवा एक आई वडिलांसोबत मीटिंग केली आणि चला करा लग्न, तर हम्म. हे आय डोंट थिंक हे इतकं इफेक्टिव्ह आहे आजच्या काळात. जितकं हम्म. तुम्ही जास्त बोलाल, जितकं तुम्ही यू विल गेट टू नो द अदर पीपल अँड द ग्रूम ऑर द द ब्राईड, तितकं तुमच्याच फॅमिलीसाठी ते छान असणार आहे, असं मला वाटतं. हम्म. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आपण बोलतो की लग्न हे दोन व्यक्तींचं नसतं, तर ते दोन कुटुंबांचं असतं. तिथे आपण करेक्ट. म्हणजे जरी आजकाल तर बऱ्याचशा फॅमिली ह्या न्यूक्लिअरच असतात. ज्या शहरा भागामध्ये तर त्या न्यूक्लिअरच असतात. त्याला कारण काय, अनेक कारण असू शकतात. कधी जागेचं कारण, कधी पैशाचं कारण, काही असू शकतं. पण न्यूक्लिअर फॅमिली हा आता आपल्याकडे ऍक्सेप्टेबल कॉन्सेप्ट झालेला आहे. तर येस. या ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा म्हणजे मुलांनी हा विचार केला पाहिजे का, की म्हणजे जसं मी सांगितलं की पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट, की तुम्ही बसून एकमेकांशी डिस्कस करून काय जमतंय किंवा नाही जमत आहे ह्या गोष्टी ठरवा. तर न्यूक्लिअर फॅमिली ज्या सुटली, तर मुलं हा विचार करतात आम्ही तर वेगळेच राहणार आहोत, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कशाला करायचा, किंवा नाही केला तर काय काय होत आहे. तर इथे काय आहे की जरी तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीत राहत असता, लग्नानंतर पासून तुम्ही सेपरेट राहणार असाल, तरी सुद्धा फॅमिली बॉन्डिंग किंवा एकमेकांना जाणून घेणं हे नातेसंबंधांच्या दृष्टीने किती महत्वाचं. ऍज अ सायकोलॉजिस्ट मी असं म्हणेन की आपण दोन माणसं, तू विचार कर, नवरा बायको दोन वेगळे राहतात, हा, रोज सकाळी उठतात, कामाला जातात, परत रात्री येत आहेत, आणि घरी एकत्र जेवतात आणि झोपतात. हे रुटीन तुम्हाला तुम्ही 50 वर्ष करू शकता का, न थकता. हम्म. ऑफकोर्स यू विल नीड पीपल अराउंड, इजंट इट. की बरोबर. एखादा दिवस बाबा मला इन-लॉज सोबत स्पेंड करायला आवडेल, एखादा दिवस माझे सासू सासरे, एखादा दिवस माझे आई वडील, एखादा दिवस मी मित्रांसोबत घालवीन. कारण 7 दिवस तुम्ही हे फॉलो करूच शकत नाही रुटीन. किंवा चला, नवीन लग्न झालंय, तुम्हाला प्रायव्हसी लागतीये, राईट. एखाद वर्ष तुम्ही कराल, 1.5 वर्ष तरी कराल, 2 वर्ष कराल. नंतर तर तुम्हाला वाटेल की आपण दोघंच आहोत, विषय संपतात बोलायचे, की बरोबर. काय बोलणार तुम्ही अजून. एव्हरीवन नो, लाईक युअर हजबंड और युअर पार्टनर नोज व्हॉट यू आर डुईंग, हाऊ यू आर डुईंग, ऍट व्हॉट टाइम विल बी होम. सो इट गेट्स व्हेरी मोनोटोनस. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे आई वडील असतात, तुम्हाला सासू सासरे असतात, ज्याच्यासोबत तुम्ही बाहेर जाऊ शकता, छान वेळ देऊ शकता, काहीतरी कुक करू शकता. तो रोज करायचंय का, हे तर मी म्हणेन इट इज अगेन सब्जेक्टिव्ह. की आता काही लोक अजूनही जॉईंट फॅमिलीत राहतात आणि आवडीने राहतात, सो गुड फॉर देम.
काही लोक इतके बिझी असतात की त्यांना ते रोज शक्यच नाही. सो हम्म. इट डिफर्स पर्सन टू पर्सन. पण आपण एक माणूस म्हणून थकू का एकच रुटीन 50 वर्ष करून? तर आय एम समवन हू विल गेट टायर्ड. आय राईट. वॉन्ट समथिंग न्यू एव्हरी डे. म्हणजे समथिंग टू लुक फॉरवर्ड टू, राईट? की काहीतरी मजा असायला हवी त्या बरोबर. दिवसात, काहीतरी एक्साइटमेंट असायला हवी. सो व्हेरी अनपॉप्युलर ओपिनियन, पण जेव्हा तुम्ही एफर्ट्स टाकता ना, तेव्हा तुम्हाला सासू सासऱ्यांसोबत भेट सुद्धा व्हेरी एक्साइटिंग वाटते. की आज आपण हे करायचं, आज आज आपण पिक्चर बघायचा, किंवा मी ठरवलंय आज आपण सुशी एक्सपिरियन्स करूयात, आज बाहेर जाऊयात सगळे, आज माझ्याकडून ट्रीट. हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, हे ऍज अ सून म्हणून पण घेता येतात, ऍज अ जावई म्हणूनही घेता येतात. हम्म. आणि जर दोन्ही साईडनी आले तर शेवटी ते आपलेच आई वडील आहेत ना. म्हणजे मी त्यांची जबाबदारी घेणार नाही किंवा मला इंटरेस्ट नाही हे म्हणण्यापेक्षा ते माझेच आई वडील आहेत, हा हम्म. विचार असणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याचं बीज जे आहे ना, ते आई वडिलांपासून सुरू होतं. हम्म. की आई वडील लहान मुलांना मोठे होताना काय काय शिकवतात, आणि ऍज वेल एज ते काय काय बघतात. हम्म. लहान मुलं जर बघत असतील की माझ्या आईला त्रास होतोय, माझ्या आईला हम्म. तिची सासू त्रास देतेय, तर ती एक इमेज मुलांच्या डोक्यात तयार होते. हम्म. आणि मग पुढे जाऊन ते इंडिव्हिज्युअल डिफरंटली तयार होतात, बिहेव करायला लागतात, विच राईट. इज व्हेरी कॉमन. जर मी माझ्या आईला त्रास झालेला बघत असेल तर मला माझ्या सासूबद्दल का जवळीक वाटेल? म्हणजे शुअर, ती बाई, ती स्त्री खूप छान आहे, चांगलं करते, मस्त आहे, पण मला तो कनेक्टच नाही जाणवणार, कारण माझ्या डोक्यात हे सगळं मी बघितलंय. हम्म. दिस काइंड ऑफ लाईफ आय हॅव सीन. सो आजकालच्या कपल्सना मी हेच सांगते की तुम्ही जे करणार आहात, तुम्ही जे मॉडेल करणार आहात, तेच तुमची दुसरी पिढी तुम्हाला देणार आहे. सो तुम्ही तुमच्या आई वडिलांची केअर करा, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची केअर करा. तुमची मुलं 100% झोकून देऊन तुमची काळजी घेतील. हम्म. कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ऍट द सेम टाइम काळजी घेणं न घेणं हा पण एक वेगळा फॅक्टर आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही स्वतःला विचारा की मला ही रिस्पॉन्सिबिलिटी वाटतेय का, मला हे माझं वाटतंय, हे माझं घर आहे. हम्म. आता मी नवऱ्याकडे आलीये, तर ही माझी माणसं आहेत सगळी. किंवा आता माझं लग्न झालंय आणि ही माझी बायको आहे, सो तिची फॅमिली पण माझीच फॅमिली आहे, तिचे हम्म. आई वडील पण माझेच आई वडील आहेत. सो जेव्हा ते आपला भाव असतो ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. मग तिथे तुम्हाला मला हे करायला लागतंय हा फील येत नाही. हम्म. त्यामुळे आधी हा विचार डोक्यातनं काढून टाकणं खूप गरजेचं आहे की हे मला करावं लागतंय. नो, मला हे करायला मिळतंय. आय हम्म. हॅव दिस चान्स टू गेट टू नो टू मोर पीपल, माझे सासू सासरे किंवा माझे आई वडील, इन अ डिफरंट फॉर्म. मुलासाठी सुद्धा ती मोठीच गोष्ट असते बरोबर. की आता सून आलीये घरात, आता बायको आलीये, मग आता बायको आणि माझा बॉन्ड एक आहे, पण तिचं आई वडिलांशी पटावं किंवा तिने 4 गोष्टी कराव्या ऍडजस्ट, पण मला तिनेही जास्त सफर करावं असं नाही वाटत आहे. तो एक नवरा म्हणून तोही खूप गोंधळलेला असतो, हम्म. त्याची साईडही बघणं तितकंच गरजेचं असतं. सो मला असं वाटतं की एक स्त्रीच या सगळ्यांना सांधून ठेवू शकते, हे हम्म. सगळे थ्रेड्स ती एक बांधून ठेवू शकते असं मला वाटतं. जसं नवरा बघतो की ती बांधून ठेवतीये, तसं तोही ते करायला लागतो. हा. आपण आता बघतो की न्यूक्लिअर फॅमिलीतली आहे, नातेसंबंध सांभाळतोय आपण हे सगळे, पण तरी सुद्धा नात्यांमध्ये दुरावे हे येतच असतात. तर हे ताणतणाव सांभाळण्यासाठी किंवा अ, हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपण जेव्हा सायकोलॉजिस्ट म्हणून तुझ्याकडे पेशंट येतात, त्यावेळेला तू त्यांना काय सल्ला देतेस किंवा कसे ट्रीट करतेस? सायकोलॉजीमध्ये काय ट्रीटमेंट्स असतात यासाठी? सो ओके, सायकोलॉजिस्ट कॅन प्रोव्हाइड काउन्सिलिंग सेशन. तो कुठल्याही माझ्याकडे बिहेवियरल किंवा इमोशनल प्रॉब्लेम आला की फॉर एक्झाम्पल माझा नवरा एकदा सांगून ऐकतच नाही आणि त्याचा मला त्रास होतो, मग मला रात्रीची झोप लागत नाही. सो अगेन द प्रॉब्लेम काय आहे? नवरा बदलायचा आहे का तिला? नाही. नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत? नाही. तिला झोप हवी आहे. हम्म. सो समटाइम्स दॅट ऑल्सो डिफर्स क्लायंट टू क्लायंट, की मला त्याचं जाऊ देत, मला त्याच्याशी मी काय करू शकत नाहीये, दॅट आय ऍक्सेप्टेड. पण मला ह्या गोष्टीचा त्रास होतोय, स्वतःला आत त्रास होतोय, मला ही हम्म. गोष्ट सलतीये आणि त्यामुळे मला रात्रीची झोप लागत नाहीये. सो तुम्ही काहीतरी करा, मला काहीतरी शिकवा की हा. मग मला रात्रीची झोप लागेल, सकाळी मी व्यवस्थित उठीन आणि मला ह्या गोष्टीचा फरक नाही पडता कामा. हम्म. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? सो प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या गरजा ओळखून त्याच्या रिलेटेड आपण काय काय करू शकतो. आणि मी
RECBT मध्ये काम करते. लाईक RECBT इज रॅशनल रॅशनल इमोटिव्ह अँड कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. RECBT. ओके. सो ह्याच्यात तुमचे जे इररॅशनल विचार आहेत ते तुम्हाला सायकोलॉजिस्ट हेल्प्स यू इन ट्रान्सफॉर्मिंग युअर इररॅशनल थॉट्स टू द रॅशनल वन्स. की इकडचं जोक तिकडं हो, हे मी गोष्टी बदलू शकते का? मी नाही बदलू शकत. पण मग मी काय बदल करू शकते? माझ्या व्हॅल्यूज, माझे विचार, माझ्या इमोशन्स किंवा माझा वेळ मी कुठल्या गोष्टींमध्ये घालवायचा, कुठल्या नाही. हे आता लोकांना नुसतं असं बोललं तर 2 मिनिटासाठी बरं वाटतं, पण वेन इट कम्स टू ऍक्शन्स त्यांना ऍक्शन्स नाही घेता येत. पुन्हा ते त्याच्याच ओव्हर थिंकिंग ट्रॅकमध्ये अडकतात. राईट. मग कुठल्याही प्रकारची एन्झायटी असू देत, मग जेव्हा हे पॅटर्न्स रिपीट होतात तेव्हा भीती वाटते, कॉन्फिडन्स लो होतो. राईट. जसं मी म्हटलं, कधी कधी चिडचिड होते समोरच्या माणसाची, की तो राग अनावरच होतो, तो कंट्रोलच होत नाही. किंवा कधी कधी प्रोक्रॅस्टिनेशन असतं. राईट. की हा करू, जाऊ दे, करू हे काम उद्या करू, मला ना जाऊ दे, मला काही त्याच्याबद्दल वाटत नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या काउन्सिलिंग सेशन्स मधनं दिल्या जातात. किंवा टाइम मॅनेजमेंट असू देत, किंवा अटेन्शन फोकस नसेल लोकांचा किंवा लहान मुलांचा फॉर दॅट मॅटर, तर अटेन्शन कसं डेव्हलप करता येईल, कसं सिटिंग टॉलरन्स वाढवता येईल. काही मुलं बसत नाहीत एका जागी. त्यांना 2 मिनिटं अभ्यासाला सांगितले की 3ऱ्या मिनिटाला तो उठलेला असतो मुलगा, की मला नाही करायचंय. किंवा काही मुलांमध्ये बिहेव्हिअरल कन्सर्न्स असे असतात की शाळेत भरपूर कंप्लेंट्स येतात पण घरात मुलं तर छानच वागतात, मग काय करायचं. सो असं इट डिफर्स. सो काउन्सिलिंग इज अ बिग अम्ब्रेला. त्याच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. मग वेगवेगळ्या थेरपीज असतात, की कधी कधी आर्ट थेरपी असते, कधी कधी म्युझिक थेरपी असते, कधी कधी डान्स अँड मुवमेंट थेरपी देता येते, कधी कधी मुलांना स्टोरी टेलिंग करता येतं आणि मग या सगळ्या सिच्युएशन्स घालता येतात, की मग ना असं असं झालं, मग तसं तसं झालं, XYZ. आणि रेग्युलर सेशन्स जेव्हा तुम्ही देता कुठल्याही गोष्टीला, तेव्हा त्यातनं रिझल्ट तुम्हाला बेटर मिळतात. म्हणजे आता सपोज सासू सून हा प्रॉब्लेम आहे, माझी सासू सारखी मला टोमणे मारते आणि मला त्रास होतो या गोष्टीचा, मग मी काहीतरी बोलते, मग माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये भांडणं होतात. हे असे क्लायंट्स तर माझ्याकडे खूप येतात. खूप म्हणजे खूप, मी रोजच डील करते. सो यासाठी मग काय करायला लागेल, तर कधी कधी सासू सुद्धा जॉईन करते सेशन. कधी कधी घरात इन्फॉर्म करून त्या दोघीही सेशन्स घेतात आणि यातनं मग रिझल्ट मिळतो. कारण सून एकटीच बदलली तरी कधी कधी फरक पडेल का, तर नाही पडणार. राईट. दोन्ही साईडून तिला मिळायला पाहिजे, दोन्ही साईडनी गोष्टी समजायला हव्यात. घरात काही स्ट्रॅटेजीज दिल्या जातात की तुम्ही आता या दोघी बदल आणतायत, मग तुम्ही काय केलं पाहिजे घरचे सदस्य म्हणून, तर तुम्ही कसा सपोर्ट दिला पाहिजे, हे सगळं तुम्हाला एका काउन्सिलिंग सेशन मधनं मिळू शकतं. मग त्याचबरोबर आता हा 4 वर्षाचा प्रॉब्लेम आहे की सासू आणि सून यांचे जे काही फाईट्स होत आहेत ते एका तासात सॉल्व्ह होणार आहेत का, तर नाही. त्याला काही रेग्युलर सेशन्स लागतील. काही 4-5 सेशन्स नंतर त्यांना आयडिया येईल की ओके, दिस इज आवर पॅटर्न. सो काउन्सिलर काय करतो, तर आधी तुमचा पॅटर्न फिगर आउट करतो की कुठली गोष्ट कशी तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय, आणि मग तो पॅटर्न ब्रेक केला जातो आणि मग तुम्हाला कोपिंग दिलं जातं. ओके, मग हे नाही करायचंय, मग काय करायचंय कोणाला माहितीये. मला माहितीये की उलट उत्तर द्यायचं नाही, पण मला गप्पही तर नाही बसतायत ना. मग गप्प कसं बसायचं आणि पोलाइटली कसं कॉन्व्हर्सेशन करायचं, शांतपणे बोलून आपण काय काय गोष्टी अचीव्ह करू शकतो, आणि मग तुमचे पॉइंट कसे तुम्ही मांडायचे, बाउंड्रीज कशा सेट करायच्या. किंवा मला मान्य आहे तुम्हाला मी आत्ताच किचन मध्ये यायला हवंय, पण मला ना आज अशा 4 गोष्टी ठरल्या, तर इज इट ओके मी थोड्या वेळाने आले तर चालेल का. किंवा मला तुमचं सगळं पटतंय पण मी काही आत्ता करू शकत नाही, मी ना थोडंसं जाऊन येते बाहेर, मग आपण 10 वाजता काम सुरू करूया, किंवा मग आपण संध्याकाळी 4 वाजता करूयात हे सगळं चालू. सो हे जर सुनेने छान पोलाइटली जर ती बोलली, तिच्या बाउंड्रीज ऍट द सेम टाइम सेट केल्या की तुम्ही काही म्हणा, मी 4 वाजताच किचन मध्ये येणार आहे. पण असं बोलणं आणि गोडीने बोलणं या दोन मध्ये फरक आहे. सो काय होतं, ज्या 4 वर्षाच्या सिच्युएशन असतात त्या मुलीवरती अफेक्ट झालेल्या असतात, त्यामुळे ती काय प्रेमाने बोलत नाही. मग ती प्रेमाने बोलत नाही, मग त्यांच्यात आणखी वाद होत राहतात. सो रेग्युलर सेशन्स, रेग्युलर कोपिंग स्किल्सची प्रॅक्टिस टेक्स बेटर रिझल्ट अँड गिव्स यू लॉंग लास्टिंग रिझल्ट. सो तुम्ही जर सेशन्स घेताय, काउन्सिलिंग सेशन्स घेताय, तर एक सेशन घेतलं तर तुम्ही जे एक सेशनचे पैसे भरले ते तुम्ही वाया घालवताय. ते एक रेग्युलर सेशन आणि लाईफ टाईम परत थेरपी घेऊ नका.
हे मी प्रत्येक क्लायंटला सांगते. कारण तुमचं आयुष्य बदलायचं काम काउन्सिलर करतोय, राईट? तुम्हाला दिशा दाखवतोय, तुमचं पूर्ण ट्रान्सफॉर्म करतोय. तुमचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्हाला एकदम वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणार आहे. तर तो 60 मिनिटात कसा शक्य आहे? हम्म. इजंट इट? सो बरोबर. रेग्युलर सेशन्स आणि तुम्ही ज्या काउन्सिलरकडे जाताय त्याचं शिक्षण काय आहे हे बघणंही खूप महत्वाचं. हा हम्म. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. आजकाल कुणीही सेशन्स घेतं. म्हणजे फॅशन इन्फ्लुएन्सर्स असतात तेही लाईफ सिच्युएशन्स वरती बोलतात. आणि देर आर सो मेनी लाईफ कोचेस ऑल्सो, लाईफ कोचेस, या ज्यांच्याकडे ना डिग्री आहे ना काय आहे ना एक्सपिरियन्स आहे, पण तुम्ही असंच व्हिडिओ चालू केला आणि दिले सल्ले. सो हे योग्य नाही. तुम्हाला सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट कडेच जाणं गरजेचं आहे. आणि हम्म. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 2 सेशन जरी घेतले ना तरी तुम्हाला कळतं की हा, हे ना काहीतरी वर्क होतंय. मला कळतंय की मी आता शांत राहतेय, किंवा मला आता घरात वेगळ्या पद्धतीने मला येतायत गोष्टी हँडल करता. हा फरक तुमचा तुम्हालाच जाणवतो. सो जर त्या सेशन मधनं तुम्हाला फरक पडत नाहीये, काहीच इम्प्रुव्हमेंट होत नाहीये, तर तुम्ही तुमची काउन्सिलरची शॉपिंग व्यवस्थित करायला हवी. असं एक मी सगळ्या क्लायंट्सना नक्की सांगते. अच्छा. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण आपण आजकाल सोशल मीडिया, युट्यूब ह्या गोष्टी सगळ्याच गोष्टींसाठी वापरतो. आणि सगळेच ऑनलाईन ट्रेनिंगचा एक ट्रेंड आलेला आहे. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सल्ले सुद्धा देणारे खूप लोक असतात आणि आणि सर्रास आणि वापरले जातात. आणि कुणीही शिकवतं. म्हणजे 99 रुपयात तुम्हाला सायकोलॉजीचे कोर्सेस तुम्ही जरी बघितलं ना, जनरल इफ यू जस्ट सर्च ऑन Instagram यू विल गेट इट. सो हा 99 रुपयाची डिग्री 4 दिवसाची जी काही कोर्सेस असतं हे ऑनलाईन, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार केलेला कोर्स, तो तुम्हाला लाईफ स्किलचे गोष्टी सांगतोय. तर मग ते किती इफेक्टिव्ह असतील? बरोबर. Isn't it? So you need to check the certification of the psychologist. It's very important. आणि that also तुमचा त्याच्यावरचा फेथ वाढतो. ऍट दी हम्म. एंड काय लागतं? तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही एका एक्सपर्ट कडे आलाय, तर तुम्ही स्वतःचा 100% देणं, की मला हम्म. मला यातनं बाहेरच पडायचंय, हाच विचार तुम्हाला मदत करतो. सो तुम्हाला जर समोर जो बसलाय तो एक्सपर्ट नसेल, तर तुमचाही कुठेतरी विश्वास ढळत जातो ना. हम्म. त्या तुम्हालाही कुठेतरी असं वाटत विषयावरूनच राहतं की विश्वास निघून जातो. बरोबर. करेक्ट. हम्म. आणि मग तुमचा एक्सपिरियन्स एखाद्या वेळेला खराब झाला, की मला हम्म. काउन्सिलिंग मध्ये मी बसले पण काहीच नाही झालं, त्यांनी जनरलच गप्पाच मारल्या आणि आम्ही गेलो. तर काउन्सिलिंग सेशन इज नॉट गप्पा, इट्स नॉट जस्ट चहा कॉफी गप्पा. हम्म. इट इज अ स्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन वेअर अ काउन्सिलर फाइंड्स अ पॅटर्न विच इज अनहेल्दी, अनहेल्पफुल फॉर यू. ते जर होत नसेल तर तुम्ही हा विचार करायला हवा की माझे गोल्स काय आहेत. काउन्सिलर प्रत्येक सेशन एका गोलने सुरू करतो आणि बाय द एंड ऑफ द सेशन तुमचा गोल कम्प्लीट व्हायला पाहिजे विथ हम्म. लॉट ऑफ कोपिंग स्ट्रॅटेजीज, विथ लॉट ऑफ, जर आता मी मुलाचं सेशन घेत असेल तर पेरेंट स्ट्रॅटेजीज देणं गरजेचं आहे. जर मी सासू सुनेचं सेशन घेत असेल तर फॅमिलीने कसं अडॅप्ट करायचं चेंजेस ते महत्वाचं आहे. कधी कधी रिपिटेटिव्ह रिमाइंडर्स फॅमिलीने द्यावे लागतात. सो असं हम्म. सगळं हे इट्स अ होलिस्टिक प्रोसेस. एकाने एक दुसऱ्या माणसाकडे येऊन सेशन घेतलं आणि घरचे तसेच बसले तर इट विल नॉट वर्क. असं ओके. म्हणजे आपल्या ह्या काउन्सिलिंग सेशनमध्ये जरी एक व्यक्ती आपल्याकडे पेशंट म्हणून किंवा मदत घेण्यासाठी जरी आलेली असली, तरी घरातली सगळी माणसं किंवा एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं किंवा करून घेणं येस, जरुरीचं आहे. पण येस. आता हा जो मुद्दा तू सांगितलास की कोणीही छोटे छोटे क्रॅश कोर्स करतं आणि सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतं, पण तू स्वतः आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन पण युएसला जाऊन पण शिकलेली आहेस, तर ह्या डिग्रीमध्ये म्हणजे इकडच्या डिग्रीमधून तू तिथे मास्टर्स केलंस, तर तिथे एक्स्ट्रा असं काय शिकायला, कारण तिथे आपल्याला दिसतं की तिकडे या गोष्टींचा अवेअरनेसच मुळात खूप जास्त आहे, की सहज लोक ह्या गोष्टींची हेल्प घेतात. आपल्याकडे अजून आत्ता आत्ता ह्या गोष्टीला सुरुवात होते की इम्पॉर्टन्स समजायला लागल्यासारखं. तर तुला काय फरक दिसतो आणि तिकडचं शिक्षणाने तुला काय दिलं? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन अगेन. आणि 2-4 ओळीमध्ये मी नाही समजावू शकणार हे. आय वॉज इन स्कॉटलंड आणि मी ग्लासगो मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड मध्ये माझं MSc केलं. सो तेव्हाही माझ्या घरची बॅकग्राऊंड समजता माझे वडील वॉज लिटिल की नको एवढं तू परदेशात कसं काय जाणार राहणार, आधी कधीच मी राहिलेली नाहीये वगैरे वगैरे. सो कट टू जेव्हा मी दुसऱ्या वातावरणात गेले, इट वॉज व्हेरी डिफरंट फॉर मी. मी हम्म. एका ब्लॉक मध्ये राहिलेली, म्हणजे एका चौकोनात माझं आयुष्य मांडलेली,
एकदम जेव्हा तिकडे गेले तेव्हा माझे बरेचसे पर्स्पेक्टिव्ह वाईड व्हायला मदत झाली. तिकडचे प्रोफेसर्स किंवा तिथे जे काही प्रोफेसर आणि स्टुडंटचं नातं असतं ते खूप वेगळं असतं. हा पहिला बदल मला दिसला की इथे आपण नावाने हाक नाही मारत, तर तिथे खूप फ्रेंडली रिलेशन असतं. म्हणजे इथे मी माझ्या टीचरला मॅम, अजूनही मी मॅमच म्हणेन, 90 वर्षांनी मी मॅमच म्हणेन. माझ्याकडे नुसतं नाव कधी येऊच शकत नाही, राईट? सो तिथे इट्स व्हेरी फ्रेंडली कनेक्शन. तिथे जर तू म्हणालीस की विलियम सर, तर मग त्यांना असं वाटतं की अरे, एम आय डुईंग समथिंग रॉंग? आय यू नॉट फीलिंग कम्फर्टेबल इनफ? सो देन विलियम सरचं विल, आय स्टार्टेड कॉलिंग माय प्रोफेसर विल. सो आणि पद्धती जर बघशील तर खूप फरक आहे. आपण आपलं थोडंसं रायटिंग वर्क थोडंसं जास्त असतं किंवा आपल्याकडे प्रोजेक्ट्स किंवा डिसर्टेशन्स तेवढेसे सिरियसली नाही घेतले जात. म्हणजे माझं बॅचलर्स मी इकडनंच केलं पुण्यातनं. तर द प्रोसेस इज व्हेरी नाईस. मला शिकायला मिळालं. बेसिक जो काही माझा पाया जो होता एज्युकेशनचा, सायकोलॉजीचा, तो मला डेफिनेटली पुण्यातनं मिळाला आणि आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर द टीचर्स, फॉर द कॉलेज. अँड त्याचबरोबर जे काही इकडे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला करायला मिळाल्या. पण तिथे इन जनरलच ज्या प्रकारचे मोठे मोठे मशीन्स किंवा मोठी मोठी टेक्नॉलॉजी जे काही तिकडे आहे, तिथे लायब्ररी बुक करायला सुद्धा तुम्हाला लायब्ररी तुम्हाला असंच एंटर नाही करता येत. यू हॅव टू बुक युअर स्लॉट अँड देन गो. म्हणजे तुम्हाला जर एका क्युबिकल मध्ये शांतपणे बसायचं असेल तर दोज क्युबिकल्स तुम्हाला बुक करावे लागतात. आणि मोठे मोठे स्क्रीन्स असायचे. सो माझा डिसर्टेशन अल्झायमर्स वरती होतं. म्हणजे माझा मेन रिसर्चचा जो हे होता तो अल्झायमर विषय होता. सो तिथे मोठे मोठे स्क्रीन लागायचे, कारण MRI स्कॅन्स तुम्हाला झूम करून करून बघायला लागायचे, राईट? की काय कसं मॅनेजमेंट करायचंय किंवा काय आहे. सो तिथलं सॅम्पल साईज रिसर्च करायचं आणि इथलं सॅम्पल साईज ह्यातही खूप डिफरन्स जाणवला मला. इथे 100 जरी मिळाले रिसर्च करायला तरी आपण म्हणजे स्टुडंट्सना तेवढं हे मिळत नाही इथे. Unless you do an internship, you go somewhere and work under some expert, then you get good exposure. एक्सपोजर. But as a student, थोडेसे ऑप्शन्स लिमिटेड आहेत. Wherein तिथे आय वॉज युझिंग ऍडनीचा सेकंड हँड डाटा. सो आय वॉज युझिंग 840 सॅम्पल साईज. म्हणजे मी 840 MRI स्कॅन झूम करून करून आय ट्राईड चेकिंग आणि जे काही मला शक्य झालं ते आय ट्राईड डुईंग. आणि तिथे आम्हाला खूप फ्रीडम होतं. म्हणजे आम्ही आमचा विषय चूज करणं किंवा जे काही आमचा जो काही लिटिल बिट 1% जे काही आम्ही केलं ते ग्लोबली त्याचं रेकॉग्निशन मिळणं किंवा हे तुम्ही आता इथपर्यंत रिसर्च आलेला आहे ग्लोबली. सो यू कॅन नाव डू समथिंग अँड डू बेटर देन व्हॉट एव्हर इज देअर, राईट? ह्याच्या पुढे जाऊयात आपण, असं तिथे थोडंसं वातावरण असतं. त्याचबरोबर जसं तू म्हणालीस की काउन्सिलिंग आणि या सगळ्याचा अवेअरनेस खूप आहे, तसंच तिकडे मी असं म्हणेन की तिथे वातावरण आणि या गोष्टी पण खूप अफेक्ट करतात, म्हणजे तुमच्या मेंटल हेल्थवरती. तिथे सूर्य विंटरमध्ये उगवतच नाही. 3 वाजता येतो, 4 वाजता दुपारी निघून जातो. सो कायमच काळे ढग तुम्ही बघून तुमचं मन थोडंसं डिप्रेस. टायर्ड आणि असं हे असतं. हा, खूप तुम्हाला असं वाटतं. बरेचसे स्टुडंट्स मास्टर्सला ते क्लासेस कमी आणि सेशन्स जास्त असं असं असतं. म्हणजे कारण युके मध्ये 2 वर्षाऐवजी 1 वर्षाचं मास्टर्स असतं. सो ओके. 2 वर्षाचा लोड तुम्हाला एका वर्षात येतो. सो या, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आय कॅन टेल यू. म्हणजे तिथे तुम्हाला स्ट्रेंजर जरी रस्त्यावरून जरी चालले असतील तरी ते हसतात, गुड मॉर्निंग करतात. तुम्ही रस्ता चुकलात तर तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला सोडतात वगैरे. सो हे खूप दिस इज ऑल टुगेदर डिफरंट. आपल्याकडे असं सहसा होत नाही, म्हणजे मी खरंच म्हणेन. आणि जरी कोणी मला रस्ता दाखवायला आलं तरी मला भीती वाटेल की बाबा खरंच हा रस्ता दाखवणार आहे ना माणूस, असं. सो तिथे आय फील तेवढा ओपननेस त्या कंट्रीमध्येच तेवढा ओपननेस आहे. आणि जे काही एक्सपोजर मला मिळालं, त्या माझे 8 विषय होते त्यातनं मी क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही रिसर्च करायला शिकले. आज मला असं वाटतंय माझं जे काही इंस्टाग्राम आहे किंवा जे काही मी लोकांना सल्ले देऊ शकते, माझ्याकडे जे काही मी सेशन्स घेऊ शकते, त्या सेशन मध्ये जे काही मी बदल आणू शकते, वेगवेगळ्या गोष्टी सारख्या ऍड करत असते किंवा एक रिसर्च करायची जी काही आवड मला लागली ती मी तिथे होते त्यामुळे लागली. सो आय फील आज मी जे काही करते त्याचा खूपसा क्रेडिट हे माझ्या युनिव्हर्सिटीला जातं. वा,
कारण आपण शिकायला जातात, खूप जण जातात. आणि मला सांग की तिथे आता तिकडचे कल्चर वेगळं आहे, किंवा जसं तू म्हणालीस की तिकडचं टोटलच एन्व्हायरमेंट वेगळं आहे, राहणीमानच वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. व्हेरॅज आपल्याकडे ज्या पद्धतीने आपले संस्कार आहेत, आपली विचार पद्धती आहे, तर तिकडे तू जे काही स्टडीज केल्यास, ते MRI स्टडी केली, तर त्या त्या स्टडीचा ऍक्च्युली ते प्रॅक्टिकली त्या किती रिलेट होतात आणि किती उपयोग होतो? कारण इकडे सगळंच वेगळं आहे ना, बिहेव्हिअरल थेरपी इकडची वेगळीच आहे बघायला गेलं तर. ऍब्सोल्युटली. आता मी तुला म्हणेन की माझा जो रिसर्च होता तो अल्झायमर्स या विषयात होता. म्हणजे ओके. अल्झायमर्स हा डिसऑर्डर आहे, राईट? हम्म. ज्यांची मेमरी जाते आफ्टर 60, आफ्टर 50, तर मग त्याचं ऑनसेट टायमिंग काय आहे? हम्म. आतापर्यंत आपण क्युअर तर करूच नाही शकलोय. त्याला हम्म. क्युअर आतापर्यंत काही फाइंड नाही. नाही झालेलं. पण वाईल एक्सपर्ट्स आर डुईंग दॅट रिसर्च, आम्ही ऑनसेट अर्ली किती इंटरव्हेन्शन असू शकतं, आपण अजून किती लवकर ओळखू शकतो, काय काय सायन्स ब्रेन मध्ये आपण बघू शकतो, असा काहीसा माझा तो रिसर्च होता इन 2018. सो आता आय एम शुअर त्यांनी अजून काहीतरी फिगर आउट केलं असेल आणि अजून नवीन नवीन ऍडव्हान्समेंट होत गेली असेल. पण कमिंग बॅक टू आवर टॉपिक, की तुला कल्चरली काय डिफरन्स जाणवला आणि त्याचा ह्या बिहेवियरशी तू कसं काय रिलेट करू शकतेस, राईट? सो तिथे थोडस मला असं वाटतं की नात्यांमध्ये ओलावा नाहीये. मी हम्म. 5 लोकांमध्ये राहत होते, रूम शेअर करत होते माझी. म्हणजे आम्ही 5 मुली होतो आम्ही. वेगवेगळ्या देशातनं मुली आल्या होत्या. पण त्यांची दारं कायम त्यांच्या रूमची बंदच असायची. हम्म. म्हणजे माझी तरी पण मी एकटीच आहे. मी राहतेय 5 लोकांबरोबर, पण म्हणजे मी तशी एकटीच आहे. सो हम्म. आपल्याकडे जो ओलावा आहे नात्यांना, की आपण समोरच्याशी पण जातो, बोलतो, दार उघडतो, रांगोळ्या काढतो, तेव्हा काहीतरी बॉन्ड होतं, की म्हणजे जनरल एक जी मदत आपल्याला मिळते समोरून, किंवा इन जनरलच त्या लोकांचं जे काही काय म्हणतात, त्यांच्या आई वडिलांशी जे काही कनेक्शन असतं, हम्म. कट टू जे आपला आपल्या आई वडिलांशी जो काही ओलावा असतो. सो आय फेल्ट की तो तिकडे थोडासा मिसिंग आहे. हम्म. आणि आपली संस्कृती खूप रिच आहे. आणि वन ऑफ द रिझन वाय आय डिसाइडेड टू कम बॅक, म्हणजे माझा विजा होता, 4 महिने होते माझ्या विजाला एक्सपायर व्हायला. पण जसा मी कोर्स पूर्ण केला, माझं तिथे सेट होतं एम, की मी तिथे शिकायला चाललीये. माझं शिक्षण पूर्ण झालं, तिसऱ्या दिवशी मी परत आले. 10 तारखेला कोर्स संपला, 13चं फ्लाईट बुक करून मी इकडे परत आले होते. सो अच्छा. आय फील या इथे जास्त हे आहेत, काय म्हणतात, गोष्टी छान आहेत आणि नाती आहेत याबद्दल आय एम मोर ग्रेटफुल रॅदर देन तो जो काही कोरडं पण तिथे येतं, किंवा तिथे जे काही तुम्हाला ऍज अ स्टुडंटही सगळं भांडी तुम्हीच घासताय, सगळं तुम्हीच करताय, ह्यातनं जे एक तणाव येतो ना तुम्हाला, तो मला असं वाटतं की इथे येत नाही. कारण तिथे सगळ्याच गोष्टीचे प्राइस रेंज सुद्धा खूप हाय असते. सगळ्या गोष्टी मॅनेजेबल नसतात. यू कॅन नॉट हायर हेल्प. हम्म. हिअर वी कॅन डू दॅट. सो इट इज अ काइंड ऑफ अ प्रिव्हिलेज, की करेक्ट. म्हणजे आपण हे केलं की आपल्या ऍटलीस्ट डोक्यावरचा ताण जातो. मग आपण कामावर फोकस करू शकतो. सो लाईक लाईक दॅट. ओके. मला सांग की आता आपण आपल्या मूळचा जो नातेसंबंधांचा विषय आपला चालला होता, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आजकाल कोविडच्या पिरियडमध्ये घरात सगळेच लोक घरात होते. त्यावेळेला आपल्याला खरं तर बऱ्याच गोष्टींचं नॉलेज झालं, किंवा बऱ्याच गोष्टींचं रिअलायझेशन मिळालं असं म्हणू शकतो. की प्लस आणि मायनस, म्हणजे काही चांगल्या गैरसमज असतील तर ते दूरही झाले असतील, किंवा वेगळ्या पद्धतीनेही काही गोष्टी घडल्या. तर कोविडच्या नंतर आणि कोविडच्या आधी तुला नातेसंबंधांमध्ये काय फरक जाणवला? हा, दिस इज अ ट्रिकी वन. हा, आता ज्या लोकांना वेळ मिळत नव्हता, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती मला नेहमी सांगते की कोविड बाकी लोकांसाठी खूप टफ होता, पण मला लिटरली मी दुसऱ्या दिवशी कामाला जाणार होते माझं 6 महिन्याचं बाळ सोडून, आणि कर्फ्यूच लागला, म्हणजे सगळेच घरात आत बसले, त्यामुळे मला पुढचं 1 वर्ष बाळाबरोबर मिळालं. सो आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर सच अपॉर्च्युनिटी. अदरवाईज मला ते माझं इतकं, मी हेवी हार्टेड होते की कसं मी छोट्या मुलाला सोडून जाऊ, कसं हम्म. मी मॅनेज करू, काय करू. सो आम्हाला दोघांनाही वेळ मिळाला. सो अशी काही कुटुंब आहेत. आणि काही कुटुंब अशी सांगतात की आम्ही इतके जवळ आलो की आमच्या भांडणच झाली. आम्ही इतके भांडणं करत बसलो होतो की आम्ही वाट बघत होतो कधी आम्ही रूम सोडून, घर सोडून बाहेर जाऊ, असं. सो इट इट हॅड
आय फील इट हॅज बोथ द साइड्स, द गुड पार्ट अँड द बॅड वन. पण डेफिनेटली मला असं वाटतं की ज्या लोकांना जास्त सहवास मिळाला त्यांना नाती ओळखण्याचा ऍटलिस्ट चान्स मिळाला, हम्म, राईट. हम्म, जर मला असं वाटतं की हे असं तुम्हाला घरात बंद केलं नसतं तर कधी कधी म्हणजे असं पाहिजे, आपण एखादी गोष्टही करायला हरकत नाही की महिन्यात एखादा दिवस 2 दिवस आपण सगळं गॅजेट्स फ्री नुसतेच बसलोय, छान गप्पा मारतोय किंवा घरातच बसलोय, काही करायचं नाहीये, कुठे बाहेर जायचं नाहीये, गाडी चालवायची नाहीये 4-4 5-5 तास, काहीच नाही, नुसतंच गॅजेटची छान मोकळ्या गप्पा मारायच्या. कुटुंब जवळ सुद्धा आली. कोविड डेफिनेटली ब्रॉट अ लॉट ऑफ एन्झायटीज. म्हणजे खूप लोक घाबरली होती आणि खरंच ते खूप टेन्शनचं वातावरण होतं. पण आय फील ऍटलिस्ट आपल्याकडे ज्यांच्याकडे फॅमिली होती की आय बाबा मी आहे तुझ्या बरोबर, ऍटलिस्ट त्यातनं त्यांचे बंध घट्ट होत गेले, राईट. हम्म. सो आय फील वी शुड लुक ऍट द ब्रायटर साइड. बाकी भांडणं तर सगळ्यांच्याच घरी होतच राहतात. तरी पण आता इन जनरल आता आपल्याकडची जी पद्धती चालू आहे, सगळं जे आपण वातावरण बघतो, तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण खूप बघितलंय की खूप रिलेशनशिप ब्रेक झालेले आहेत आणि ब्रेक होतात. आता हे पेशन्स लेवल म्हणा किंवा ऍडजस्टमेंट करायची पद्धत म्हणा, कुठेतरी येस. ह्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे रिलेशनशिप ब्रेक होतात. डिवोर्सचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि ते ऍक्सेप्टेबल पण आहे समाजामध्ये, जे पूर्वी नव्हतं फारशा प्रमाणात. तर हा जो प्रकार चाललेला आहे नातेसंबंधांमध्ये, तर ह्याच्यामध्ये नेमका काय रोल किंवा हे इथे आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकतो का? आपण ठीक आहे की हे डिवोर्स करावं आणि सेपरेट व्हावं हेच आपल्यासाठी योग्य, हा निर्णयही आपण कसा घेऊ शकतो? आय अंडरस्टँड what you meant here. सी, मला असं वाटतं ना की ह्या दोन्ही सिच्युएशन, इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन की राहणं किंवा न राहणं. हम्म, मला असं वाटतं की तुम्हाला जर त्या नात्यातनं काही मिळत नसेल इन रिटर्न, तुम्हाला प्रेम मिळत नसेल, तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नसेल, तर तुम्ही त्या नात्यात राहावं की नाही हे तुमचा तुमचा डिसिजन असावा आणि तो प्रत्येकानेच घ्यावा. कोणी त्याला दुसरं सांगू नाही शकत. म्हणजे इन काउन्सिलिंग सेशन्स ऑल्सो वी नेव्हर गाईड, वी नेव्हर इन्फ्लुएन्स द क्लायंट की नाही नाही तू तिथे राहायलाच पाहिजेस किंवा नाही नाही तू तर घर सोडायलाच पाहिजेस. वी गिव्ह द डिरेक्शन. You choose. These are 3, 4, 5 paths. You choose which is more convenient to you. You think on it. You take a week and we will come back again to this. Right? हम्म, आणि ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की आजकाल खरं आहे ऍडजस्टमेंट कमी झाल्यात. दोन्ही साइडून ऍडजस्टमेंट होत नाहीत आणि अगेन आई वडिलांनी काय संस्कार दिले किंवा आई वडिलांनी मुलांना काय चित्र दाखवले त्यावरती त्यांचे विचार फॉर्म होतात, राईट. सो तुम्हाला जर छान पिढी घडवायची आहे तर तुम्ही स्वतः त्याच्यासाठी रेडी असायला हवं. कधी कधी काय होतं ना, म्हणजे आजकालचे जे पेरेंट्स आहेत, आय वुड टेल यू, आजकालचे पेरेंट्स त्यांनी थेरपी नाही घेतलीये कधी. हम्म, त्यांनी ते सगळं साचवलंय. त्यांच्या आई वडिलांचा मार किंवा त्यांनी जे काही बघितलंय हे खूप एक्स्ट्रीम आहे. त्यामुळे त्यांचेही विचार एका चौकोनातले आहेत. म्हणजे मॅक्सिमम पेरेंट्स यू कॅन से त्यांचे विचार एका चौकोनातले आहेत. मग तेच त्या मुलांमध्ये मिळतात. मग मुलं ठरवतात की येस, मी हे तर अजिबात सहन नाही करणार. माझ्या आई वडिलांबाबतीत हे जे सगळं झालेलं आहे ना, आईने सहन केलंय, बाबांनी सहन केलंय, मी अजिबात हे करणार नाही. मग ती मुलं रिबेल होतात की नाही नाही आता तर मला हे जमणारच नाही. वन बिग फाईट, दिस इज इट. हम्म, किंवा काही काही वेळेला अगेन आईने खूप भोगलेलं असतं, वडिलांनी खूप भोगलेलं असतं आणि त्यांच्यावर तोच संस्कार होतो की हे असंच असतं, लग्न म्हणजे हेच असतं, हे हम्म, भोगायचंच असतं. मग ते त्या लग्नात तसेच थांबतात आणि सफर होत राहतात. सो इट रिअली डिपेंड्स की तुम्ही कोणत्या तुमच्या व्हॅल्यूज साठी स्टँड करता. आजकाल आपण लग्न का करतोय हेच लोकांना माहिती नसतं. हम्म, वय झालंय, आता चला फॅमिली करूयात म्हणून लग्न करूयात. हा एक, मला असं वाटतं की हा विचारच आमच्या युथकडे नाहीये की मी कोणाच्या तरी घरात जाणार आहे म्हणजे मी त्यांचं घर समृद्ध करायला चाललीये, मी त्यांची एक मुलगी व्हायला चाललीये, मला एक नवीन नातं मिळणार आहे, मला नवीन बॉन्ड्स मिळणार आहेत. हे आतमध्ये त्यांचं नसतं.
म्हणजे हम्म, दे आर एक्साइटेड अबाउट द मेन डे, द हम्म, इव्हेंट, की मला असं लग्न करायचंय, मग आपण आउटडोअरच करूयात, मग आपण अमकच करूयात. आणि कट टू जेव्हा सगळं आई वडील अरेंजमेंट करतात, दोन्ही साईडून सगळं केलं जातं, ते लग्न होतं, 4 महिन्यात त्यांना कळतं की हे दोघेही कचा कचा भांडतायत, त्यांना जमतच नाही. म्हणजे कुठेतरी आपण 2 पावलं मागं घ्यायला हवं. कोणीतरी तुम्ही कधीतरी शांत बसायला हवं, कधीतरी मी गप्प बसते. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही, आणि हे सगळ्याच नात्यांमध्ये असतं, नॉट जस्ट रिलेशनशिप. आई मुलीच्या नात्यात ते कचा भांडणं होतात, राईट. मुलगा आणि वडील कधी फार गोडगोडीने बोलतात असं आपल्याला काही फार दिसत नाही, की अगो माझं मुमू, असं काही कधी होत नाही. त्यांचं कायम असंच गिव्ह अँड टेकच असतं, राईट. बरोबर. पण ते त्यांना समजतं ते की कुठे गप्प बसायचं. सो आय फील अडजस्टमेंट हा एक खूप मोठा शब्द आहे. आपण कुठे गप्प बसायचं हे जर आपल्याला कळलं ना, की जरी मला एखादी गोष्ट नाही पटत आहे, ठीक आहे, नाही पटलीये ना, ओके, मी हे वेगळ्या पद्धतीने समजवीन, आणि अशा पद्धतीने समजून की समोरच्या माझ्या पार्टनरला कळायला पाहिजे की जोपर्यंत त्यांच्यात तयार होत नाही, काय म्हणतात, ही गोष्ट त्यांना जोवर समजत नाही आतून, तोपर्यंत तुमचा पार्टनरही बदलत नाही आणि तुमची सिच्युएशन बदलत नाही. सो हम्म, तुम्हाला सिच्युएशन बदलायची तर तुम्ही आधी समजा की मी शांत बसून मला काय मिळणार आहे. कधी कधी अँग्री स्पेल्स होतात, कधी कधी मला जे बोलायचं नसतं तेच मी बोलून जाते, हम्म. आणि मग समोरचा माणूस तेच लक्षात ठेवतो आणि नातं तुटतं, राईट. सो आय फील आजकाल लोकांमध्ये टॉलरन्स लेवल कमी झालंय. मे बी हम्म, बिकॉज त्यांचं काम वाढलंय, अदर रिस्पॉन्सिबिलिटीज आलेले आहेत. सो त्यांना ठीक आहे, मी हे एवढा लोड घेते ना, एवढा स्ट्रेस घेते ना मी कामात, आता मला इथे कटकट नकोय, नाही जमत आहे, मला वेगळं व्हायचंय, मला सेपरेट राहायचंय, नाहीतर मग ठीक आहे, मला डिवोर्सच हवाय. सो जर एक थोडासा अवेअरनेस आपल्या स्वतःमध्ये आपण आणला, आणि थोडासा पेशन्स, थोडासा थांबून थांबून त्या गोष्टीवर वर्क करत गेलो, आणि मग अनालाइज केलं की ओके, आता मी 6 महिने दिले त्या गोष्टीला, 6 मंथ्स इज गुड इनफ टाइम फॉर अदर पर्सन टू चेंज. तर मला दिसतात का काही रिझल्ट, स्मॉल बिट्स अँड पीसेस, मला काही कळतंय का की माणूस बदललाय, नाही बदललाय, ओके डन, देन आय कॅन टेक द डिसिजन. त्याला काहीतरी तुम्ही लिमिट लावलं पाहिजे. एक भांडण झालं संपलं, किंवा 4 भांडणं झाली संपली, नाही. अंडरस्टँड द पॅटर्न, समजून घ्या की काय प्रॉब्लेम आहे, आणि थोडासा वेळ द्या, थोडंसं समजून घ्या. एक 6 महिने द्या या गोष्टीला, आणि मग बघा काय रिझल्ट मिळत आहेत. त्यातूनही जर रिझल्ट नाही मिळत आहेत तर ठीक आहे, मग यू कॅन देन थिंक अबाउट काय अदर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हम्म. ओके. म्हणजे कोणताही डिसिजन जर घ्यायचा असेल, एकत्र राहायचंय किंवा सेपरेट व्हायचंय, तरी सुद्धा दोन्ही डिसिजन्स आर ओके आहेत, पण ते घेण्यापूर्वी तुम्ही एक वेळ दिला पाहिजे, किंवा कम्युनिकेशन जे आजकाल संवाद हा जो हरवलाय बऱ्याच नात्यांमध्ये, तो खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं सायकोलॉजी हा तिथेच रोल प्ले करतं, की संवाद घडवून आणण्याचं काम, किंवा आपलं मन मोकळं करायला कुठेतरी आपल्याला जागा हवी असते, तर ती आपण सायकोलॉजीकडे जाऊन जर संवाद करू शकलो, तर तो आपल्याला गायडन्स करू शकतो, की नातेसंबंध किंवा ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते आई वडील असतील, किंवा जे एकमेकांना डेट करतात ते असतील, लग्नामधले असतील, या सगळ्या विषयांना आपण टच केलेलं आहे, आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडं बोललोय. ह्याच्यात बोलण्यासारखं पुष्कळ आहे, आणि एक एक विषय घेऊन सुद्धा आपण छानपैकी याच्यावरती बोलू शकतो. पण आज डेफिनेटली. आपण जो विषय मांडायचा ठरवला होता, त्या विषयावरती आपण एक अवेअरनेस म्हणा, की सायकोलॉजीची आपल्याला नेमकी कुठे गरज आहे, आणि ती आपल्याला कशी हेल्प आउट करू शकते, हा मुद्दा आज बऱ्याच जणांना समजला असेल, की सायकोलॉजीपर्यंत आपण का जायला पाहिजे, सायकोलॉजिस्टला कधी भेटलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे. हा एवढा गायडन्स तर आपण आजच्या गप्पांमधून आपण नक्कीच दिलाय असं मला वाटतं. सो तू आज येऊन हा जो खूप छान वेळ दिलास आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यास, त्यासाठी पुन्हा एकदा मी जाताना तुझ्याला खूप खूप थँक्यू म्हणते. आणि जाता जाता तुझ्याकडून तुला आपल्या प्रेक्षकांना काही टिप्स किंवा काही गोष्टी सांगायच्या असतील तर तू काय सांगशील? येस, ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आपण खरंच इतकं इतकं प्लॅनिंग चालू होतं आपलं, की मग ही तारीख का, मग ती तारीख का, फायनली आपला योग आला, आणि आफ्टर ऑल दिस नेटवर्क इश्यूज अँड दिस अँड दॅट, आपण फायनली वी हॅड द कॉन्व्हर्सेशन. सो थँक यू फॉर क्रिएटिंग दिस प्लॅटफॉर्म फॉर पीपल लाईक अस,
यु नो जिथे तू म्हणजे सगळे एक्सपर्ट्स येऊन बोलतायत तिथे मला आज तू बोलवलंस आणि माझे विचार मांडण्याची मला तू संधी दिलीस. आय एम ट्रुली ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी. सगळ्या प्रेक्षकांना मी इतकंच सांगू इच्छिते, अशा काही माझ्याकडे वेगवेगळ्या अशा काही टिप्स आत्ता येत नाहीयेत, मला आठवत नाहीये. पण डेफिनेटली मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की जर तुम्हाला त्रास होतोय असं वाटतंय तर तुम्ही एकटे सफर करू नका या गोष्टीमध्ये. कारण ते पायलप 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 होत राहणार आणि तो मोठा डोंगर साचत जाणार. त्यापेक्षा जेव्हा तुम्हाला कळतंय की काहीतरी साचतंय, आपल्या मनात काहीतरी आपण साठवून ठेवतोय आणि त्याचा त्रास होतोय, तर तो तुम्ही एकटे सफर करू नका. तुम्ही योग्य सायकोलॉजिस्टला भेटा, त्यांच्याशी बोला आणि मोकळे व्हा. कारण जर तुम्ही मोकळे असाल तर डेफिनेटली तुमचं फॅमिली आनंदी राहणार आहे, राईट? सो इट इज नॉट जस्ट यू. तुमच्या एकट्याची मेंटल हेल्थ जर खराब होत असेल किंवा झाली असेल तर त्यामुळे अफेक्ट होणारे लोक 50 असतात. बरोबर. सो जेव्हा तुम्ही तुमच्यावरती काम करता, तुमच्या प्रॉब्लेमवरती काम करता, तेव्हा तुम्ही अख्खी 50 लोकांची मेंटल हेल्थ सुद्धा सुधारायचा प्रयत्न करता तुमच्या बाय जस्ट हॅव्हिंग गुड मूड ऑर गुड रिप्लायज. जेव्हा मी छान मूड मध्ये नाही तेव्हा अर्थातच मी काहीतरी टोकाचं बोलणार आहे किंवा काहीतरी छान रिप्लाय नाही जाणार आहे आणि त्यातनं तुम्ही दुसऱ्या माणसाच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स क्रिएट करता किंवा कधी कधी होतात. सो स्वतःची काळजी घ्या आणि जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा एकटे सफर करू नका. कोणाच्या तरी जा आणि बोला, पण मोकळे व्हा. थँक्यू मुग्धा. खूप छान असा संदेश तू दिलास आणि मी प्रेक्षकांना सांगेन की आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि मुग्धाला कनेक्ट करायचं असेल तर तिचे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ते तुम्ही जरूर बघू शकता आणि तुम्ही तिलाही कनेक्ट करू शकता. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा सायकोलॉजिस्ट तुम्ही निवडताना त्याचं बॅकग्राऊंड, त्याची डिग्री, त्याचं एज्युकेशन जरूर पडताळून पहा.